एखादा स्टार आकाशातून जमिनीवर तुटून पडल्यावर तुम्ही लगेचच तुमची इच्छा मागता, पण त्या तुटणाऱ्या ताऱ्याला पण इच्छा असेल का? आणि ती कोणती? चला तर मग पाहूया एका स्टारची इच्छा. संध्याकाळची वेळ. लिली तिच्या घराच्या अंगणात झोक्यावर बसली आहे. चिंपी तिची जिवलग गिलहरी मैत्रीण तिच्या शेजारी बसली आहे. चिंपी, ते सर्व तारे बघ, ते कसे हिऱ्यांसारखे चमकत आहेत. हो, पण ते रात्रीच का दिसतात, दिवसा का दिसत नाही? याचा मी कधी विचारच केला नाही. आता तूच सांग. सोपं आहे ग. दिवसा सूर्य असतो आणि हे सर्व तारे सूर्यप्रकाशाच्या समोर टिकूच शकत नाही, म्हणून सूर्याच्या आतच लपून बसतात. अचानक लिलीला दूरवर एक प्रकाश दिसला. चिंपी, तेथे काय आहे? तो खूप तेजस्वी प्रकाश आहे. मला माहित नाही, चल पाहूया. लिली आणि चिंपी त्या प्रकाशाच्या दिशेने जातात. तो प्रकाश त्यांना जंगलाच्या काठावर घेऊन जातो. तेथे त्यांना जमिनीवर एक चमकणारा तारा दिसतो. चमकणारा आणि थोडासा उदास. हे बघ चिंपी, हा एक खरा स्टार आहे. पण तू उदास का वाटतोय? माझं नाव लुमिना. मी आकाशातून पडलो आणि मला परत जायचा मार्ग सापडत नाहीये. मला माझ्या घरची खूप आठवण येते. अरे, उदास होऊ नकोस, आम्ही तुझी मदत करू. हो ना ग चिंपी? हो लिली, पण आपण याची मदत कशी करू शकतो? लिली आणि चिंपी विचार करतात. तेव्हा लिलीला आठवते की तिच्या खिशात काही फुगे आहेत. हे बघ चिंपी, माझ्याकडे काही फुगे आहेत. जर आपण या फुग्याला लुमिना सोबत बांधले तर तो पुन्हा आकाशात जाऊ शकेल. लिली आणि चिंपी उत्साहाने फुगे फुगवतात आणि लुमिनाला त्या फुग्यासोबत बांधतात. थँक्यू लिली आणि चिंपी. तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा आकाशात जाऊ शकेल. गुड बाय लुमिना, पुन्हा भेटू. लुमिना आकाशात भरारी घेऊन त्याच्या घरी परततो. तर अशा प्रकारे लिली आणि चिंपीने एका ताऱ्याची इच्छा पूर्ण केली.